उत्तर प्रदेशात एखाद्या प्रकरणात निव्वळ कुणाचं नाव आलं की त्याच्या घरावर बुलडोजर चालवण्याचा ट्रेंड आला. यालाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या न्यायाचा बुलडोजर न्याय पॅटर्न म्हटलं गेलं. याच पॅटर्नची महाराष्ट्रात ही कॉपी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रशासनाने इन्स्टंट जस्टिस म्हणून नगरसेवकाच्या घरावरच बुलडोजर चालवला. नाशिकच्या कथित TCS धर्मांतर प्रकरणात फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला संभाजीनगरमध्ये आश्रय देण्यात आला. MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला हा आश्रय दिल्याचं समोर आलं. यानंतर महापालिकेने थेट मतीन पटेल यांच्या घरावर आणि इतर मालमत्तांवर बुलडोजर फिरवला. वरवर पाहता ही कारवाई गुन्हेगाराला पाठीशी घालणाऱ्यांवर झालेली कडक कारवाई वाटत असली तरी या प्रकरणाला आता एक अतिशय गंभीर वळण मिळाले. ही कारवाई आता प्रशासनाच्या आणि महापालिकेच्या अंगलट आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने महापालिकेची अक्षरशः कानउघडणी केली. त्यामुळेच आपण आजच्या या व्हिडिओत नेमकं काय घडलं, प्रशासनानं कोणती मोठी चूक केली आणि हायकोर्टाने एवढे कडक ताशेरे का ओढले हे सगळं समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TVD मराठी. TCS प्रकरणात नेमकं काय घडलं? नाशिकच्या TCS कार्यालयात कथित धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा आरोप निदा खानवर होता आणि ती महिनाभरापासून फरार होती. नाशिक पोलीस तिच्या मागावर होते. अखेर 7 मेला छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातून तिला अटक करण्यात आली. तिला ज्या घरातून अटक करण्यात आली तो बंगला MIMचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल यांचा होता. मतीन पटेल यांनी एका फरार आरोपीला आश्रय दिला. या कारणावरून पोलिसांनी त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला. या अटकेनंतर लगेचच म्हणजे 9 मे रोजी महापालिका प्रशासन सुपरफास्ट ॲक्शन मोडमध्ये आलं. महापालिकेने मतीन पटेल यांच्या कैसर कॉलनी आणि नारेगावमधील 3 मालमत्तांना हे बांधकाम अनधिकृत आहे अशी नोटीस बजावली आणि 72 तासात उत्तर देण्यास सांगितलं. त्यानंतर 13 मेला पहाटे 6 वाजताच महापालिकेचे 100 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आणि मोठा पोलीस फौजफाटा तिथं दाखल झाला. त्यांनी 2 JCBच्या साह्यानं पटेल यांचं राहतं घर, त्यांच्या MIM पक्षाचं कार्यालय आणि ज्या घरात निदा खानला ठेवलं होतं असं भाड्याचं घर या 3ही मालमत्तांवर बुलडोजर फिरवून त्या भुईसपाट केल्या. विशेष म्हणजे भाजपचे महापौर समीर आजूरकर हे या सर्व प्रकरणात खूप आक्रमक बघायला मिळाले. भाजपतर्फे सोशल मीडियावर या पाडकामाचं प्रमोशन करून समर्थनही करण्यात आलं. कारवाई सरकारच्या अंगलट का आली? आता तुम्ही म्हणाल की यात प्रशासनाच्या सरकारच्या अंगलट काय आलं? तर खरा ट्विस्ट इथंच आहे. महापालिकेने निदा खानच्या घरात होती ते घर मतीन पटेल यांचं समजून पाडलं, पण प्रत्यक्षात ते घर मतीन पटेल यांचं नव्हतंच. ते घर होतं 31 वर्षीय हनीफ खान यांचं. हनीफ खान हे छोटी मोठी बांधकामाची कामे करणारा एक सर्वसामान्य नागरिक आहेत. त्यांनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी पणाला लावून कैसर बागेतील हे 600 स्क्वेअर फुटाचं घर अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच विकत घेतलं होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हनीफ खान यांनी हे घर 27 लाख रुपयांना खरेदी केल्याचं रीतसर सेल डीड त्यांच्याकडे आहे. 12 मार्च 2026 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या सहउपनिबंधक कार्यालयात या घराची नोंदणी झाली होती. त्यासाठी त्यांनी फेब्रुवारीत 3 लाख रुपये इसार आणि नोंदणीच्या वेळी 24 लाख रुपये दिले होते. हे त्यांच्या कुटुंबाचं स्वतःच्या मालकीचं पहिलं घर होतं आणि ते रंगरंगटी करून ते तिथे राहायला जाण्याच्या तयारीत होते. मग निदा खान तिथं कशी आली? हनीफ खान यांच्या माहितीनुसार मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतीन पटेल यांनी काही पाहुणे येणार आहेत असं सांगून हे घर काही दिवसांसाठी तात्पुरतं वापरण्यास मागितलं होतं. ओळखीचे नगरसेवक असल्यामुळे हनीफ पटेल यांनी यांना नकार दिला नाही, पण यातूनच ते गोत्यात आले. ही हनीफ यांची चूक झाली. यावरच महापालिकेने घाईघाईत या घरावर अनधिकृत बांधकामासंदर्भात नोटीस लावली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावर सुरुवातीला मतीन शेख कंसात पटेल असं नाव होतं, पण नंतर प्रशासनाला समजलं की हे घर तर मतीन पटेल यांचं नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी चक्क हाताने खाडाखोड करून त्या नोटीसवर हनीफ खान आणि त्यांचे मेहुणे सय्यद अफसर यांचं नाव टाकलं. हीच बाब हनीफ खान यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. यातून प्रशासनाच्या कारवाईमागचा उद्देश ध्यानात येतो. हायकोर्टात नेमकं काय घडलं? कारवाईची नोटीस मिळाली तेव्हा मतीन पटेल आणि हनीफ खान यांनी हायकोर्टात धाव घेतली. 12 मेला औरंगाबाद खंडपीठात यावर सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सरकारी वकील संभाजी टोपे यांनी महापालिका अधिकारी संतोष बाहुले यांच्या उपस्थितीत हायकोर्टाला तोंडी आश्वासन दिलं.
पुढील कोणतीही कारवाई कायद्याच्या योग्य प्रक्रियेनुसारच केली जाईल आणि 7 दिवस कोणतीही कारवाई करणार नाही अशी ग्वाही दिली. पण प्रत्यक्षात काय घडलं? हायकोर्टात आश्वासन दिल्यानंतर त्याच दिवशी 12 मेला महापालिकेने या मालमत्तांवर पुन्हा 24 तासाची नोटीस दाखवली. या नोटीसची मुदत 13 मे रोजी दुपारी 12 वाजता संपणार होती, पण महापालिकेने ही मुदत संपण्याची वाट पाहिली नाही. 13 मे रोजी पहाटे 6 वाजता महापालिकेच्या पथकानं मोठा फौजफाटा घेऊन बुलडोझर चालवला आणि मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर घरं पाडली. हीच बाब हायकोर्टाच्या निदर्शनास आली तेव्हा न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव यांनी अत्यंत कडक शब्दात प्रशासनाची कानउघडणी केली. हायकोर्टाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल संताप व्यक्त केला. ही कारवाई खरोखरच धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचं हायकोर्टाने म्हटलंय. कोणतीही रितसर प्रक्रिया न पाळता घर पाडण्याची एवढी घाई का होती असा सवाल हायकोर्टानं प्रशासनाला विचारलाय. पालिकेची ही कारवाई हेतुपूर्वक दिशाभूल करणारी आणि हायकोर्टासमोर दिलेल्या आश्वासनाचा भंग करणारी आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. मग कारवाई मागचा हेतू काय होता? या कारवाईमुळे आता महापालिकेच्या हेतूवरच 3 गंभीर प्रश्न निर्माण झाले. पहिलं, मतीन पटेल यांचं कुटुंब ज्या घरात राहत होतं ते तिथे 1992 पासून वास्तव्याला होते. ते नियमितपणे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरत आहेत. दुसरं, विशेष म्हणजे 2025च्या महापालिका निवडणुकीवेळी याच महापालिकेनं महापालिका प्रशासनानं मतीन पटेल यांना नाहरकत प्रमाणपत्र दिलं होतं. म्हणजे त्यांच्या मालमत्तेवर प्रशासनाला कोणताही आक्षेप नाही किंवा ती मालमत्ता बेकायदेशीर नाही. तिसरं, या घराच्या नूतनीकरणासाठी बँकेने तब्बल 20 लाख रुपयांचं कर्जही मंजूर केलं होतं. मग हे घर अनधिकृत होतं तर बँकेनं कर्ज कसं दिलं? महापालिकेने स्वतः NOC कशी दिली? आणि हे बांधकाम इतकी वर्ष बेकायदेशीर होतं तर महापालिका आजवर झोपली होती का? गुन्हा दाखल झाल्यावर अवघ्या 6 दिवसातच महापालिकेला जाग कशी आली? MIM हा प्रमुख विरोधी पक्ष असल्यानं ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप मतीन पटेल आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला. घर पाडण्याची प्रोसेस काय? एखादं बेकायदेशीर घर पाडण्यात सरकारच बेकायदेशीरपणे कारवाई करत असल्याचे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः सुप्रीम कोर्टाने या संदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करून दिली. त्यानुसार बेकायदेशीर घर पाडण्यापूर्वी संबंधितांना 15 दिवसाची पूर्वकल्पना देणं बंधनकारक आहे. पण मतीन पटेल यांच्या प्रकरणात सुरुवातीला फक्त 3 दिवसाची आणि नंतर अवघ्या 24 तासाची नोटीस देण्यात आली. आता हायकोर्टानं मूळ मालकांना दिवाणी न्यायालयात जाण्याची परवानगी दिली. महापालिकेला या घाईघाईने केलेल्या कारवाईचं उत्तर कोर्टात द्यावं लागणार आहे. थोडक्यात काय तर गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, याबद्दल कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. पण ही कारवाई करत असताना कायद्याची प्रक्रिया आपल्याला पाळायला पाहिजे. केवळ आपला विरोधी विचारांचा पक्ष आहे म्हणून सरकारच कोर्टाच्या भूमिकेत शिरल्यावर काय होतं ते या प्रकरणानं समोर आले. न्यायाच्या प्रक्रियेला बगल देऊन रातोरात इन्स्टंट जस्टिस देण्याच्या घाईचं उद्या सर्वसामान्य नागरिक ही बळी ठरू शकतात. सुप्रीम कोर्टाने या योगी सरकारच्या बुलडोझर न्यायाला ब्रेक लावला होता. महाराष्ट्रातही तोच प्रकार घडला. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? एका गुन्ह्यातील आरोपीला शिक्षा म्हणून सरकारनेच न्याय देण्याचा प्रकार सुरू करायला पाहिजे की कायद्याचे नियम मोडून केलेली ही बुलडोझर कारवाई योग्य होती की हा सत्तेचा दुरुपयोग आहे? महाराष्ट्रात येऊ घातलेल्या या बुलडोझर संस्कृतीबद्दल तुमचं मत काय? खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि अशा विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.